परभणी जिल्ह्यामध्ये मागील 8 दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि या पावसामुळे शेतातील सोयाबीन, कापूस, मूग आणि उडीद या पिकांवर मोठा परिणाम पडला आहे. कापसाची परिस्थिती तर अत्यंत दयनीय बनली आहे. कापसाची पानं अशा पद्धतीने सुकू लागली आहेत, तर काही ठिकाणी कीड रोगांचं प्रमाण देखील वाढलं आहे. 8 दिवसापासून सुरू असलेल्या पावसानंतरही प्रशासनाने अद्याप पंचनामे सुरू केले नाहीत आणि त्यामुळे शेतकरी संतप्त झालेत. लवकरात लवकर पंचनामे करून आम्हाला मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते. हे नुकसान कशा पद्धतीनं आहे हे जर पाहायचं असेल तर शेतकऱ्याच्या हातातील या बोंडाकडे पहा. या बोंडांमध्ये बोंड पांढरे पडलेले आहेत आणि पूर्णपणे वाया गेलेले आहेत. यामधील कापूस देखील खराब झालेला आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जातोय. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मामा, कशा पद्धतीचं नुकसान आहे आणि काय काय नुकसान आहे? सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, तूर, मागील 8 दिवसापासून पाऊस सुरू आहे. काय परिस्थिती शेतामध्ये? मागील 7 ते 8 दिवसापासून आमच्या इकडे भागामध्ये भयानक पाऊस पडत आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस आहे आणि ह्यामुळं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झाले. कुठलंही पीक याच्यातून वाचलं नाही. त्यातल्या त्यात कापूस, तूर ह्याची तर सगळी वाट लागलेली आहे. शेतकऱ्यापुढे असा मोठा प्रश्न पडला आहे की आता पुढं कसं व्हायचं. तर त्यामुळं नुकसान तर काय भरून निघणार नाही आणि शासनानं होईल तितकी लवकर मदत करायला पाहिजे. कारण यातही बघा तुम्ही आमच्या इकडे कापसाची याची पोझिशन आहे. सोयाबीन सध्या गेलेलं आहे, मूग काढायला आलेला होता, मुगाचं नुकसान झालेलं आहे, मूग उडीद. आता त्यामुळं नुकसान तर इतकं झालं की आता पुढं कसं होईल ह्या चिंतेमध्ये आहेत शेतकरी. आता एकरी कसा खर्च केला होता तुम्ही शेतासाठी आणि कशा पद्धतीचा आता हे झालं? आता शेतकऱ्याचा खर्च जर विचारला तर त्याला बियापासून ते खत हे सगळा जर खर्च एकरी धरला तर 25 ते 30 हजार रुपये खर्च साहेब त्या एकराला झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, निंदन खुरपण याची एवढी वाढ झालेली आहे की बायांना खूप पैसे देऊन निंदून करून घ्यावं लागले. कापसाला जर सोयाबीनचं कोळपं असं सगळा एवढा खर्च होऊन आज शेतकऱ्याला अशी परिस्थिती आहे की सोयाबीन निबरलं, मूग काढायला आलेला मूग वळ्या वाहून गेल्या आणि अशा काही ठिकाणी आपण जाऊ शकत नाही. अशी परिस्थिती बेकार झालेली आहे की खळदण म्हणजे पूर्ण शेत आमचं पूर्ण खळडून गेलं. त्याच्यामध्ये माती आम्ही जेवढी माती भर टाकली, खड्डे बुजले होते आजपर्यंत झालेले सगळे लेवल केलेलं सगळं वाहून गेलं आणि पूर्ण नदीचं पात्र फुटून आमच्या शेतामध्ये ते पूर्ण पाणी आलेलं आहे. आणि ते पूर्ण पाणी आल्यामुळं परत त्या पावसाच्या विसर्ग ज्यावेळेस झाला पाण्याचा त्यावेळेस पूर्ण ते माती आमची सगळी घेऊन गेली. म्हणजे पीकचं सोडून द्या पण आमची मातीसुद्धा गेलेली आहे. आणि सरकारने कितीही जरी पैशाचं अनुदान दिलं तरी आमचं हे नुकसान न भरणार आहे. प्रशासनाकडून काय कळवण्यात आलेलं आहे का पंचनाम्याच्या संदर्भात? काहीच नाही, आणखीन कोणी पंचनामा नाही, कुठला कोणी आलं पण नाही. आज नानखेडा करडगावला आले म्हणून कळालं मंडळ अधिकारी तलाठी, मात्र त्यांनी बी शेतात जायला सुद्धा त्यांची हिंमत झाली नाही. इतके सगळं पाणीच पाणी आहे शेतामध्ये, जाताच येत नाही शेतामध्ये. सोयाबीन तर गेलंच, कापूस बी काहीच राहिलं नाही. आता मूग आलेला मूग तर मोडं फुटले, ते जागेवर हे झालं. उडीद पण राहिलं नाही. आता एवढं हे झालं, खर्च जवळचे इकून तिकून या जाणं काही ठेवून हे करून सावकाराचं काढून हे करून आणलेले पैसेसुद्धा आता आम्ही द्यावा कसे ते विचार करायला होतो आम्ही. आता मुलाचं शिक्षण आहे, प्रत्येक गोष्टी समजा एवढं परिस्थिती याच्यामध्ये आहेत. आता का 8 दिवस झालं आम्ही म्हणजे काय म्हणतात म्हणजे जेवणाला ते धानाकडं म्हणजे याच्याकडे बघून ते लेकरासारखं जपलेलं आज सगळं सर्वांशी नाहीचं झाल्यासारखं झालं आहे पूर्ण. शेतकरी भावनिक होत आहेत, नुकसान झालेलं आहे, परंतु प्रशासन याकडे संवेदनशीलपणे पाहत नाही असा देखील आरोप होतो आणि त्यामुळे सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी.